नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। बघा, आपण आजच्या तासिकेमध्ये व्याकरण हा जो काही महत्त्वपूर्ण घटक आहे त्या घटकाला सुरुवात करणार आहोत। अर्थात आपण कालच्या भागामध्ये जे काही भाषेचे मूलभूत घटक आहे तर त्यावर आपण अभ्यास करत होतो। भाषेचे एकंदरीत 5 मूलभूत घटक आहे, ज्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं पहिले वर्ण बघितलं, त्यानंतर अक्षर, त्यानंतर शब्द, त्यानंतर वाक्य आणि आजच्या तासिकेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं भाषेचा शेवटचा मूलभूत घटक ज्याचं नाव आहे व्याकरण, तर हा अर्थपूर्ण घटक आपल्याला बघायचा आहे। एकदा ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित दिसतंय का एकदा मला सांगा आणि लगेच आपण स्टार्ट करूया। बघा, कालच्या भाषेच्या मूलभूत घटकामध्ये नेमकं मी 2 मिनिटांमध्ये सांगतो की काय काय शिकवलं आहे। बघा, भाषेचे एकंदरीत मूलभूत घटक 5 आहे। भाषेचे एकंदरीत जे काही मूलभूत घटक आहे तर भाषेचे एकंदरीत मूलभूत घटक किती आहे? 5। मग या 5 घटकामध्ये आपण 4 घटक शिकलो। आज एक घटक कंप्लीट करायचा आहे। यामधले पहिला घटक होता तो म्हणजे वर्ण। त्यानंतर भाषेचा मूलभूत घटक क्रमांक 2 बघितला, त्याचं नाव होतं अक्षर, बरोबर। त्यानंतर भाषेचा महत्त्वाचा तिसरा मूलभूत घटक बघितला तो म्हणजे काय? शब्द। त्यानंतर चौथा मूलभूत घटक आहे त्याचं नाव आहे वाक्य। आणि आज आपण भाषेचा सर्वात शेवटचा महत्त्वाचा मूलभूत घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे व्याकरण। बघा विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणामध्ये कोणाचा अभ्यास केला जातो? त्याबरोबरच व्याकरण हा शब्द नेमकं कशापासून तयार झालेला आहे, त्याची उत्पत्ती काय आहे आणि व्याकरण आधी का नेमकं भाषा आधी, तर याबाबत सविस्तर आजची चर्चा होणार आहे। या व्याकरणासोबतच नेमकं आपण जे काही या मराठी भाषेवर ज्यांनी जे काही सर्वात जास्त योगदान दिलेलं आहे असे व्यक्ती, ज्या व्यक्तींनी काही मराठीच्या संदर्भात नियम सांगितलेले आहे आपल्या पुस्तकात ग्रंथामध्ये, तर अशा व्यक्तींचं सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो संदर्भ आजच्या तासिकेमध्ये घेणार आहोत। 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो का नेमकं भाषेचे जे काही सुरुवातीचे 5 मूलभूत घटक आहेत त्यापैकी जे काही 4 आपण शिकलेलो आहोत तर त्या 4 मूलभूत घटकावर। वर्ण म्हणजे काय? तर आपल्या तोंडावाटे निघणारे जे काही मूलध्वनी आहे, जे मूळचे ध्वनी आवाज आहे त्याला आपण वर्ण असं म्हणत असतो। या वर्णाला आपण मूलध्वनी असं म्हणत असतो। त्यानंतर अक्षर म्हणजे काय? तर अक्षर म्हणजे काय? तर कधीही नष्ट न होणारे आहे का नाही, आवाजाच्या किंवा आवाजाच्या ध्वनीला किंवा सांकेतिक खुणेला आपण अक्षर म्हणत असतो। व्यंजनामध्ये जेव्हा तुम्ही स्वर मिळवाल तेव्हा तुम्हाला अक्षरत्व प्राप्त होते। त्यानंतर आपण बघितलं शब्द। शब्द म्हणजे काय? ठराविक क्रमाने आलेला अक्षराचा जो काही समूह असतो, ज्याला काहीतरी अर्थ प्राप्त झालेला असतो, त्याला आपण काय म्हणत असतो? शब्द असं म्हणत असतो। त्यानंतर काही शब्द जर एकत्र आले आणि त्यांच्यापासून जर काही बोध होत असेल, अर्थ निघत असेल, तर त्याला आपण वाक्य असं म्हणत असतो। अर्थात वाक्य म्हणजे काय? तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण बोलणे, याला आपण काय म्हणत असतो? वाक्य असं म्हणत असतो। तर एवढं आपण कालच्या भागामध्ये बघितलेलं होतं। आज आपण काय करू? भाषेचा शेवटचा मूलभूत घटक तो म्हणजे व्याकरण हे आपण बघणार आहोत। बघा, व्याकरणाची गरज काय आहे? नेमकं कोणतीही भाषा असो त्या भाषेचे जे काही नियम आहे तर हे नियम किंवा एखादी भाषा शुद्ध कशी बोलावी, शुद्ध कशी लिहावी, हे जे काही सर्वच्या सर्व नियम सांगतात तर हे यालाच आपण व्याकरण म्हणत असतो। एक शुद्ध तुम्हाला मजेशीर सांगतो बघा, आपण आपल्या मुलांना काहीतरी एखादी चुकीचं वागितलं तर लगेच आपण त्याला ओरडतो, असं वागायचं नाही, चांगलं वाग। म्हणजे आपण त्या मुलाला सुद्धा एक पद्धतीचे नियम शिकवून त्याला एकदम नियमबद्ध करतो, बरोबर आहे। त्याच पद्धतीचं ते व्याकरणाचं काम आहे। व्याकरण आपल्याला शुद्ध कसं बोलावं, शुद्ध कसं लिहायचं असते तर हे आपल्याला सांगत असते, म्हणजे हे सुद्धा आपल्याला नियमच सांगते। प्रामुख्याने नेमकं व्याकरण या शब्दाची उत्पत्ती कशी झाली तिथपासून आपण सुरुवात करूया आणि नेमकं व्याकरणाच्या बद्दल कोणत्या व्याकरणकारांचं म्हणणं काय काय होतं तर हे आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ। बघा, व्याकरण हा जो काही शब्द आहे तर तो शब्द वी नावाच्या उपसर्गाला, बघा वी नावाच्या उपसर्गाला आ नावाचा हा जो काही प्रत्यय आहे आणि त्याला कृ नावाचा हा जो काही संस्कृत धातू आहे, या धातूचा जो काही विविध रूप आहे तर त्याचा अर्थ होतो करण। त्याच्यापासून व्याकरण हा शब्द तयार झालेला आहे। व्याकरण हा शब्द कसा तयार झाला? तर वी अधिक आ प्लस कृ। कृ म्हणजे करण, कृ म्हणजे कृ धातूचं रूप आहे करण, त्याला आपण काय म्हणत असतो? व्याकरण हा शब्द तयार झाला। निश्चित तुम्ही कन्फ्युजन असाल की नेमकं याच्यापासून व्याकरण हा शब्द कसा तयार झालेला आहे। तुमचा डाऊट मी एकदम क्लिअर करतो। बघा, व्याकरण नावाचा जो काही शब्द आहे तर तो प्रॉपरली तयार होण्याची प्रोसेस बघा। इथं बघा वी, त्यानंतर बघा इथं आ आणि त्याच्यानंतर कृ धातूचं रूप जे काही आहे करण, याच्यापासून व्याकरण हा शब्द तयार झालेला आहे असं म्हणतं आणि ते खरं आहे संधीच्या नियमाप्रमाणे। बघा, संधीचा नियम असा सांगतो की पहिल्या शब्दातील जो शेवटचा अक्षर आहे तर इथं आहे ई आणि त्याच्या पुढे इथं काय आहे? त्याच्या पुढे आहे आ। संधीचा एक नियम आहे यनादेश स्वर संधीमध्ये की जर एखादी ई किंवा ईच्या पुढे जर कोणताही विजातीय स्वर आला, आता बघा ईच्या पुढे आ आला याचा अर्थ तो विजातीय आहे। ईच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर या ई बद्दल जो आपल्याला वर्ण घ्यायचा आहे तर त्या वर्णाचं नाव आहे य। कोणता आहे? य। मग आता बघा,
या व्ही मधून आपण ई काढून टाकला, इथं काय राहिला पाय मोडलेला व, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर या ई ऐवजी आता आपल्याला काय घ्यायचं आहे तर हे य घ्यायचं आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर हा कोणता स्वर आहे ॲज इट इज आ, आणि त्याच्यानंतर कोणता शब्द आहे करण, बरोबर आहे. बघा मग व्याकरण कसं तयार होते असं. आता या व मध्ये जर समजा मी य नावाचं हे व्यंजन जर जोडलं तर इथं बघा हे संयुक्त व्यंजन तयार होईल व्य, आणि त्याच्यामध्ये जर समजा मी आ नावाचा स्वर टाकला तर बघा इथं परिपूर्ण व्या तयार होईल. आणि समोरचा कोणता शब्द आहे करण, म्हणजे व्ही प्लस आ प्लस करण यापासून व्याकरण हा शब्द असा तयार झाला. आणि व्याकरण हा जो काही शब्द आहे तर हो शब्द स्वर संधीचं उदाहरण आहे. कोणत्या स्वर संधीचं उदाहरण आहे. आणि स्वर संधीच्या कोणत्या प्रकारामध्ये जाते तर स्वर संधीच्या यनादेश नावाच्या प्रकारामध्ये जाते. कोणत्या यनादेश नावाच्या प्रकारामध्ये जाते. तर व्याकरण हा शब्द असा तयार झालेला आहे. आपल्याला शब्द कसा तयार झाला हा निश्चित भाग समजलेला असेल. पण नेमकं व्याकरण या शब्दाचा जो काही शब्दचा हा अर्थ आहे किंवा त्याची व्याकरणिक दृष्ट्या व्याख्या काय आहे बघा. तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे जे काही शास्त्र आहे त्याला आपण व्याकरण असं म्हणत असतो. म्हणजेच काय भाषेचे स्पष्टीकरण म्हणजे भाषेचं विश्लेषण करणारं शास्त्र म्हणजे ज्याला आपण काय म्हणत असतो व्याकरण. भाषेचे नियम ज्यामध्ये बांधले जातात, ज्यामध्ये सांगितले जातात, ज्याचा आपण अभ्यास करून शिकत असतो तो घटक म्हणजे काय असतं तर तो घटक म्हणजे असतं व्याकरण. आता नेमकं हा जो काही व्याकरण आहे तर त्याला विविध व्याकरणकारांनी काही योग्य पद्धतीनं नावे दिलेली आहे. जसं बघा महर्षी पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन म्हटलेलं आहे. आता शब्दानुशासन हा जो काही शब्द आहे की नाही बघा, शब्दानुशासन हा जो काही शब्द आहे तर तो कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा. याच्यात दोन शब्द आहे. पहिला आहे शब्द आणि त्याच्यानंतर दुसरा आहे अनुशासन. काय अनुशासन हा एक स्वर संधीचं उदाहरण आहे आणि हे दीर्घत्व स्वर संधीमध्ये जाते, त्याला आपण दीर्घादेश असं म्हणत असतो. शब्द अधिक अनुशासन बरोबर शब्दानुशासन. आता नेमकं शब्दानुशासन म्हणजे काय तर शब्दाचे शास्त्र शुद्ध नियम ज्याच्यामध्ये सांगितलं जातं त्याला व्याकरण म्हणतात. आणि महर्षी ओके दोनच मिनटं, जर लाईट गेली होती त्यामुळं थोडं बंद झालं कारण पुण्यामध्ये आज पाऊस सुरू आहे. एकदा मला सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येत आहे का. एकदा मला कन्फर्मेशन द्या माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येत आहे का. कारण लाईट गेली होती त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला असेल. एकदा आपण क्लिअर करू. यस बघा तर हे जे काही व्याकरण नावाचा शब्दाची उत्पत्ती बघत असो आपण तर हा व्याकरण नावाचा शब्द वी प्लस आ आणि कृ धातूचं जे काही रूप आहे करण तर त्याच्यापासून हा व्याकरण नावाचा शब्द तयार झालेला आहे, बरोबर आहे. महर्षी पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन म्हटलेलं आहे. महर्षी पतंजलीने या व्याकरणाला काय म्हटलेलं आहे शब्दानुशासन म्हटलेलं आहे. शब्दानुशासन म्हणजे शब्दाचे शास्त्रशुद्ध नियम ज्याच्यात सांगतात त्याला व्याकरण असं म्हणतात, बरोबर आहे. नेमकं व्याकरणामध्ये कोणाचा आपण अभ्यास करत असतो तर या व्याकरणामध्ये वर्ण विचाराचा असेल, शब्द विचाराचा असेल, वाक्य विचाराचा असेल इत्यादी गोष्टीचा आपण सर्वात महत्त्वाचं काय अभ्यास या व्याकरणामध्ये करत असतो. आता या व्याकरणाच्या संदर्भामध्ये या मराठी भाषेच्या संदर्भामध्ये बरेच काही लोक बरेच काही जे काही व्याकरणकार आहे तर ते मराठीमध्ये होऊन गेलेले आहे. त्यांनी त्या व्याकरणाच्या व्याख्या आपल्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहे. तर आपण एक एक महत्त्वाचे जे काही व्याकरणकार आहे तर त्यांच्या व्याख्या व्याकरणाच्या संदर्भात काय आहे तर ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला काय करूया, सुरुवातीला आपण दादोबा पांडुरंग तळखरकर यांची एक व्याकरणाच्या संदर्भामध्ये व्याख्या घेणार आहोत. त्याच्यानंतर जांभेकर, त्यानंतर दामले, त्यानंतर अरविंद मंगरुळकर, मोरोकेशव दामले,
कृष्णशास्त्री चिपळूणकर असे बरेच व्याकरणकार मराठी भाषेमध्ये होऊन गेलेले आहे. तर त्यांच्या व्याख्या तुम्हाला पेपरमध्ये विचारत असतात, परंतु त्या व्याख्येचा अर्थ आपण एकदम सोप्या भाषेकडून समजून घेऊ. बघा, दादोबा पांडुरंग तळखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखलं जातं, कारण त्यांनी मराठीतील पहिलं व्याकरणाचं पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. ते आपल्या स्वतःच्या पुस्तकामध्ये व्याकरणाची व्याख्या अशी करतात: व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक काय आहे, शास्त्र आहे. व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले काय आहे, आदेशात्मक एक शास्त्र आहे. याचा अर्थ काय होतो बघा, व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले एक आदेशात्मक काय आहे, शास्त्र आहे. त्याचा अर्थ असा होतो, जर आपले शिक्षक किंवा आपले आई वडील आपल्याला चुकीचं वागण्यापासून जसं थांबवत असतात की नाही. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येते का, एकदा मला सांगा. एकदा मला कन्फर्मेशन द्या, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येत आहे का. कारण थोडं माहिती आहे का, बफरिंग वगैरे होत नाही ना. बघा, चॅट बॉक्समध्ये चॅट करू शकता तुम्ही. सो मी जे काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही बिनधास्त देऊ शकता, त्याला पैसे लागत नाही. ओके. तर सर्वात येस, हे फार महत्त्वाचं आहे बघा. ओके. तर दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी व्याकरणाची व्याख्या अशी केली आहे की व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक काय आहे, शास्त्र आहे. याचा अर्थ असा होतो, आपले शिक्षक असो किंवा आपली आई वडील असेल, आपल्याला चुकीचं वागण्यापासून काय करतात, थांबवतात आणि योग्य वागायला सांगत असतात. आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी एखाद्या मुलाला जेव्हा योग्य असा वाग सांगत असतात की नाही, काहीतरी सांगणे, त्याला आपण आदेश असं म्हणत असतो, आहे का नाही. असं करू नका, आहे का नाही, असं करा, चुकीचं करू नका, असं करा, बरोबर. म्हणजे आपण हे काय करत असतो, आपण आपल्या मुलाला सांगत असतो किंवा एखादी शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला काय सांगत असते, म्हणजे जसं तो पुन्हा चुकला पाहिजे नाही, तर तशीच आपली भाषा ही बिनचूक असावी याच्यासाठी आपल्याला नियम सांगते, नेमकं चुकीचं बोलण्यापासून थांबवलं जाते. समजलं मी की तुम्हाला काय बोलतो. त्या व्याख्येचा अर्थ कसा होतो, त्या व्याख्येचा अर्थ असा होतो की आपले जसे शिक्षक असेल किंवा एखादी आई वडील असेल, आपल्याला चुकीचं बोलण्यापासून जसं थांबवतात, आहे का नाही, तसं हे जे काही व्याकरण आहे तर आपल्याला चुकीचं म्हणजे काय बरोबर आहे तर हे सांगत असतात आणि चुकीचं काय आहे हे सांगत असतात. आणि हे सर्व सांगणारं जे काही शास्त्र आहे तर ते आहे व्याकरण, असं दादोबा पांडुरंग तळखडकर यांचं काय होतं, म्हणणं होतं. हे सर्वात महत्त्वाचं दादोबांची काय होती, व्याख्या होती. आता दुसरी व्याख्या आहे जांभेकर यांची. हे सुद्धा एक मराठी व्याकरणकार आहे. त्यांनी व्याख्या अशी केली व्याकरणकाराची की शुद्ध रीतीने बोलणे आणि लिहिणे यांची विद्या म्हणजेच काय आहे, व्याकरण आहे. शुद्ध रीतीने बोलणे, शुद्ध रीतीने लिहिणे याचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे काय आहे, व्याकरण आहे. मी तुम्हाला यांनी केलेल्या व्याख्येचा अर्थ स्पष्ट करून सांगतो. समजा तुम्हाला कोणी म्हटलं ती मुलगा शाळेत गेली. बघा, ती मुलगा शाळेत गेली, ती मुलगा शाळेत गेली. आता मी असं वाक्य काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. मग ते ऐकायला तुम्हाला कसं वाटतं, बरोबर वाटतं का, नाही, ते चुकीचं वाटतं. इथं ती मुलगा शाळेत गेली असं न म्हणता तो मुलगा शाळेत गेला असे बरोबर सांगायला पाहिजे, बरोबर आहे की नाही, किंवा एखादी बरोबर लिहायला पाहिजे. आणि हे कोण सांगतं, तर हे आपल्याला व्याकरण सांगत असतं. हे कोण सांगतं, हे आपल्याला व्याकरण सांगत असतं. म्हणजे जे काही जांभेकर यांनी केलेली जी काही व्याख्या आहे तर शुद्ध रीतीने बोलणे आणि शुद्ध रीतीने लिहिणे यांची विद्या म्हणजे व्याकरण, बरोबर आहे. ती मुलगा शाळेत गेली असं न म्हणता हे चुकीचं आहे. मग नेमकं तो मुलगा शाळेत गेला असं म्हणणे बरोबर आहे. मग नेमकं जे काही शुद्ध बोलायचं किंवा शुद्ध लिहायचं असं सांगणारं शास्त्र म्हणजे काय आहे, व्याकरण, असं या जांभेकर यांचं म्हणणं होतं. एक तिसरी व्याख्या महत्त्वाची आहे, त्यांचं नाव आहे दामले. हे फार महत्त्वाचं आहे. दामले यांचं एक मराठी व्याकरणावर पुस्तक आहे आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे शास्त्रीय मराठी व्याकरण, 1911 मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. आता हे जे काही दादोबा पांडुरंग तळखडकर आहे की नाही, तर यांनी मराठी भाषेचं पहिलं पुस्तक लिहिलं होतं 1836 मध्ये, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, म्हणून यांना मराठीचे आद्य व्याकरणकार असं म्हणतात. मराठीचे आद्य व्याकरणकार हे दोन व्यक्तीचं नाव पुढं घेतलं जाते, पण त्यापैकी महत्त्वाचे ते म्हणजे दादोबा पांडुरंग तळखडकर. आद्य व्याकरणकार आपण गंगाधर शास्त्री फडके यांना सुद्धा म्हणतो, परंतु लक्षात ठेवा दादोबा पांडुरंग तळखडकर जेव्हा एखादी पर्यायामध्ये असेल तर त्याच्यावर आपली टीक झाली पाहिजे. आता या व्याकरणाच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये
मोरोकेशव दामले यांनी काय म्हटलं, शास्त्रीय मराठी व्याकरण जे त्यांचं पुस्तक आहे 1911 मधलं, ते असं म्हणतात, व्याकरण हे भाषेचे शास्त्र होय. बघा, व्याकरण हे भाषेचे शास्त्र होय. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवलेले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय होय, व्याकरण होय. आता हे जे काही यांनी एवढी व्याख्या केलेली आहे, व्याकरण हे भाषेचे शास्त्र आहे, भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय होय, व्याकरण होय. याचा अर्थ मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो. बघा, आपण रोज एकमेकांशी काय करतो, बोलतो, गप्पा मारतो, याला भाषेचे व्यवहार असं म्हटलं जातं, बरोबर. हे एकमेकाशी बोलणं नीट चालावं किंवा समोरच्याला आपलं बोलणं बरोबर समजावं याच्यासाठी जे नियम ठरवले जातात ते नियम समजावून सांगणारे पुस्तक म्हणजे काय होय, व्याकरण होय, असा त्याचा अर्थ या व्याख्येमधून आपल्याला दिसून येतो. ही व्याख्या मोरोकेशव दामले यांनी केलेली आहे. लक्षात राहील? यस. आता हे होतं दामले यांची व्याख्या. पुढची व्याख्या बघा, एक पुन्हा मंगरुळकर, अरविंद मंगरुळकर हे एक मराठीचे महत्त्वपूर्ण व्याकरणकार आहे. ॲ आणि अ या इंग्रजी भाषेमधून जे काही 2 नवीन स्वर मराठीमध्ये आले तर यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान द्यावं अशी शिफारस अरविंद मंगरुळकर यांनी केलेली होती. त्याचबरोबर यांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे मराठीचा पुनर्विचार, मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. त्यांनी त्यांच्या पुस्तकात असं बोलतात व्याकरणाच्या संदर्भामध्ये, व्याकरण ही भाषेच्या घटनेची विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलेली यथार्थ वास्तव. बघा, त्यांच्या सर्वात महत्त्वाचं व्याख्येची जी काही रचना आहे तर ती रचना बघा, व्याकरण ही भाषेच्या घटनेची विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलेली यथार्थ वास्तव, लाघवयुक्त आणि सुसंगत अभिव्यक्ती आहे. बघा, तुम्ही जर त्या व्याख्येचा अर्थ पाहतो म्हटलं तर एवढी मोठी व्याख्या आहे की त्याचा अर्थ आपल्याला लवकर समजत नाही. मी तुम्हाला एका सोप्या उदाहरणातून समजून सांगतो. त्यांचं म्हणणं असं आहे की व्याकरण ही भाषेच्या घटनेची विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलेली यथार्थ वास्तव किंवा लाघवयुक्त आणि सुसंगत अभिव्यक्ती आहे असं मंगरुळकरांचं म्हणणं होतं. याचा सोपा अर्थ असा होतो, आपण जी काही भाषा बोलतो आहे ती जशी आहे तशी म्हणजे कशी खरी, अगदी मोजक्या शब्दात म्हणजे अगदी मोजक्या शब्दा म्हणजे लाघवयुक्त. लाघवयुक्त या शब्दाचा अर्थ असा होतो की अगदी मोजक्या शब्दामध्ये सांगणे आणि एकामागे एक योग्य क्रमाने, एकामागे एक योग्य क्रमाने म्हणजे काय, त्याचा अर्थ होतो सुसंगत सांगणे म्हणजे व्याकरण होय. त्या व्याख्येचा अर्थ असा होतो, व्याकरण ही भाषेच्या घटनेची विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलेली यथार्थ वास्तव किंवा लाघवयुक्त आणि सुसंगत अभिव्यक्ती आहे असं मंगरुळकरांचं म्हणणं होतं. ज्या व्याख्येचा जो काही अर्थ आहे तर आपण जी भाषा बोलतो जी जशी आहे तशी म्हणजे खरी, अगदी मोजक्या शब्दात म्हणजे लाघवयुक्त आणि एकामागे एक योग्य क्रमाने म्हणजे सुसंगत सांगणे म्हणजेच काय होय, व्याकरण होय असं म्हणणं मंगरुळकरांचं होतं. मी एक उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगण्याचे प्रयत्न करतो. बघा, हे जे काही मंगरुळकरांचं म्हणणं आहे, समजा तुम्ही तुमच्या मित्राला एखादी सहलीची गोष्ट सांगायची आहे, मग आम्ही बसने गेलो, तिथे खूप खेळलो आणि मजा आली, हे वाक्य ऐकायला कसं वाटते, अगदी बरोबर वाटते आणि अगदी छान वाटते, बरोबर आहे. परंतु आपण जर मज्जा, बस, खेळलो, काल असं जर बोललो तर हे कसं वाटते, जर ऐकायला सुद्धा चुकीचं वाटते. पण आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा बोलत असताना जी भाषा किंवा जी आपल्यासोबत वास्तविक घटना जशी झाली होती तशी सांगायची आणि योग्य सुसंगत असे शब्द किंवा सुसंगत असे जे काही वाक्य आहे तर ते आपण व्यक्त करतो जेणेकरून आपलं म्हणणं हे दुसऱ्यापर्यंत व्यवस्थित पद्धतीनं पोहोचेल. तर हे सांगणारं शास्त्र किंवा हे जे काही सर्व सांगतं तर त्याला आपण व्याकरण असं म्हणत असतो असं मंगरुळकरांचं म्हणणं या तुम्हाला व्याख्येवरून स्पष्ट होते. त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण व्याकरणकार मराठी भाषेमध्ये आहे, त्यांचं नाव आहे अर्जुन वाडकर. यांनी व्याकरणाची व्याख्या कशी केली बघा, भाषेच्या नियम व्यवस्थेचे यथास्थित विधान. काय म्हटलेलं आहे त्यांनी, भाषेच्या नियम व्यवस्थेचे यथास्थित विधान म्हणजेच काय होय, व्याकरण होय असं अर्जुन वाडकर यांचं म्हणणं आहे. बघा, भाषेचे जे काही नियम आहे ते जसेच्या तसे म्हणजे यथास्थित, यथास्थित याचा अर्थ होतो जसेच्या तसे सांगणे म्हणजे व्याकरण, भाषेच्या नियमाचं पुस्तक म्हणजे व्याकरण असं म्हणणं हे अर्जुन वाडकर यांचं आहे. बघा, तुम्ही एखादी क्रिकेट किंवा एखादी खो खो जो काही खेळ खेळत असता तर याच्यामध्ये नियम हे पक्के असते. बघा, एखादी क्रिकेट खेळता किंवा एखादी खो खो खेळता की नाही तर याच्यामध्ये जे काही नियम आहे तर ते कसे असतात, पक्के असतात. तसे आपल्या भाषेचे सुद्धा जे काही नियम आहे तर हे सुद्धा नियम पक्केच असतात, बरोबर आहे. मुलगा शाळेत जातो,
मुलगी शाळेत जाते असे आपण म्हणतो, मुलगा शाळेत जाते असे आपण कधीच म्हणत नाही. बघा लक्षात ठेवा, मुलगा शाळेत जाते आपण असं म्हणत नाही, मुलगा शाळेत जातो आपण असं म्हणत असतो. म्हणजे एखाद्या जसं क्रिकेटमध्ये म्हणा किंवा एखाद्या खो खो मध्ये म्हणा, जसे एकदम कडक नियम असतात की नाही, नेमकं शुद्ध कसं बोललं पाहिजे, म्हणजे जसं आहे तसं सांगणे आहे का नाही, जसं आहे तसंच करणे, त्याला आपण काय म्हणायचं असते, व्याकरण म्हणायचं असते. यथास्थित म्हणजे जसे आहे तसं सांगणे, त्याला आपण व्याकरण म्हणायचं. मुलगा शाळेत जाते असं म्हणणं चूक आहे. मग आपल्याला काय म्हणावं लागते, मुलगा शाळेत जातो असंच म्हणणं बरोबर आहे. हे सांगणारं शास्त्र म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो, व्याकरण असं म्हणत असतो. असं म्हणणं हे अर्जुन वाडकर यांचं आहे. लक्षात आलं. समोर आहे गुंजीकर यांनी व्याकरणाच्या संदर्भामध्ये व्याख्या केलेली. त्यांचं म्हणणं काय आहे बघा, रूढीमध्ये बघा, रूढीमध्ये जे प्रयोग असतील ते सिद्ध धरून, रूढीमध्ये जे प्रयोग असतील ते सिद्ध धरून त्यामध्ये जे अंतर्गत नियम दिसतील ते उघड करणे. बघा त्यांचं म्हणणं एका सोप्या भाषेमधून मी तुम्हाला समजून सांगतो. रूढीमध्ये जे प्रयोग असतील ते सिद्ध धरून, म्हणजे जे आहे ते रूढी परंपरेनं जे जसं बोलतो आहे तसंच बोलणं पकडायचं आणि ते सिद्ध करायचं. त्यामध्ये जे काही अंतर्गत नियम आहे किंवा जे काही अंतर्गत नियम दिसतील ते आपण उघडे करणे, त्याचं नाव काय आहे, व्याकरण आहे, असं गुंजीकर यांचं म्हणणं आहे. त्यांच्या व्याख्येचा अर्थ कसा होतो, लोक अनेक वर्षापासून पिढ्याने पिढ्या जसे बोलत आले आहेत ते बरोबर आहे असंच आपल्याला मानायचं आहे. आणि त्यातून भाषेचे जे काही नियम शोधून काढणे त्याला आपण व्याकरण म्हणायचं, असं हे गुंजीकर यांचं म्हणणं आहे. लक्षात आलं तुम्हाला. तुझी आजी खूप छान लाडू बनवते, तू तिला लाडू बनवताना पाहतोस आणि वही लिहून काढतो, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आजी खूप छान लाडू बनवतो आहे का नाही, आणि ते वाक्य तुम्ही वहीमध्ये लिहून काढता. मग त्याच्यामध्ये 2 वाट्या पीठ, 2 वाट्या पाणी वगैरे वगैरे आहे का नाही, जशी आजीची पद्धत बघतोय आणि तसंच आपण नियम शोधतोय आहे का नाही, तर त्या नियमालाच आपण काय म्हणायचं आहे, व्याकरण म्हणायचं आहे, असं गुंजीकरांचं म्हणणं आहे. म्हणजे यांचं जर तुम्ही थोडक्यामध्ये जर पाहिलं तर जे काही रूढी परंपरेने जे काही आपण भाषा बोलतो आहे तर त्याच्यामधलेच नियम शोधायचे आणि ते सुसंगत पद्धतीनं पुन्हा तयार करायचे, अशी व्याख्या गुंजीकर यांनी केलेली आहे. एक शेवटची व्याख्या पाहू आपण, ती म्हणजे राजवाडे या व्याकरणकारांनी केलेली. त्यांचं म्हणणं असं आहे, व्याकरण म्हणजे बोलून चालून फोड या फोडीचे शास्त्र म्हणजेच काय होय, व्याकरण होय. बघा, व्याकरण म्हणजे बोलून चालून फोड या फोडीचे शास्त्र म्हणजे काय होय, व्याकरण होय, असं राजवाडे यांचं म्हणणं आहे. मी तुम्हाला समजून सांगतो की यांची जी काही व्याख्या आहे तर यांची व्याख्या कितपत योग्य आहे. योग्य म्हणजे ती योग्यच आहे कारण त्यांनी केलेली व्याख्या आहे. व्याकरण म्हणजे बोलून चालून फोड या फोडीचे शास्त्र म्हणजे काय होय, व्याकरण होय. कसं बघा, आपण जे काही बोलतोय त्या बोलण्यामध्ये जे काही वाक्य येत आहे तर या वाक्याचे जे तुकडे करायचे म्हणजे फोड करायचं आणि ते नेमकं कसे तयार झालेले आहे हे सांगायचं आणि त्यालाच आपण व्याकरण म्हणायचं, असं राजवाडे यांचं म्हणणं आहे. म्हणजे एखादी लेगो पाहिला असेल तुम्ही, लेगो, ते लेगोचं जे काही घर आहे तर ते घर मोडून टाकायचं आणि ते लेगो नेमकं कशी जोडली गेलेली आहे पुन्हा आपण बघायचं आणि तशाच पद्धतीला आपण काय म्हणायचं आहे, व्याकरण म्हणायचं आहे, असं राजवाडे यांचं म्हणणं आहे. तुम्हाला ह्या व्याकरणाच्या व्याख्या ज्या विविध व्याकरणकारांनी केलेल्या आहे तर या तुम्हाला समजले का, एकदा मला सांगा, म्हणजे आता आपल्याला समोर जाता येईल. बघा, समजलंय तर महत्त्वपूर्ण जे काही 4-5 व्याकरणकार महत्त्वपूर्ण होते तर ते व्याकरणकारांची व्याख्या व्याकरणाच्या संदर्भात तुम्हाला लक्षात आलेली असेल. व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे, असं दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी म्हटलं. शुद्ध रीतीने बोलणे आणि लिहिणे यांची विद्या म्हणजे व्याकरण, असं जांभेकरांची व्याख्या आहे. व्याकरण हे भाषेचे शास्त्र होय, भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात, बरोबर आहे की नाही, ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. त्यानंतर पुन्हा काही व्याख्या मंगरुळकर यांनी केलेली आहे. व्याकरण ही भाषेच्या घटनेची विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलेली यथार्थ, वास्तव, लाघवयुक्त आणि सुसंगत अभिव्यक्ती आहे. भाषेचे नियमन व्यवस्थेचे यथास्थित विधान म्हणजेच काय होय, व्याकरण होय, असं अर्जुन वाडकर म्हणतात. रूढीमध्ये जे प्रयोग असतील ते सिद्ध धरून त्यामध्ये जे अंतर्गत नियम दिसतील ते उघडे करणे यांचे नाव म्हणजे व्याकरण, हे गुंजीकर यांनी केलेली व्याख्या. व्याकरण म्हणजे बोलून चालून फोड करणे या फोडीचे शास्त्र म्हणजे व्याकरण, हे राजवाडे यांनी केलेली व्याख्या आहे.
तर ही व्याख्या तुम्हाला समजली का मला एकदा सांगा. आणि आता आपल्याला समोर जायचं आहे. त्या व्याख्याचे सोपे अर्थ मी तुम्हाला समजून सांगितलेले आहे. आता या व्याकरणाच्या संदर्भामध्ये बऱ्याच व्याकरणकारांनी काही पुस्तकं म्हणजे काही ग्रंथ लिहिलेले आहे. तर कोणत्या कोणत्या व्याकरणकाराचे कोणते ग्रंथ आहे हे परीक्षेला विचारते. तर थोडं आपण 4-5 पुस्तकं बघू जेणेकरून परीक्षेत प्रश्न पडला तर तो सुटला गेला पाहिजे. बघा, मराठी भाषेतलं पहिलं जे काही व्याकरण लिहिण्याचा जो प्रयत्न केला तर तो विल्यम कॅरी यांनी केलेला आहे. बघा, विल्यम कॅरी हे कलकत्त्याच्या कॉलेजमध्ये ते मराठी विषयाचे प्राध्यापक होते आणि त्यांच्यासोबत त्यांना 2-3 विषय याचे सुद्धा हे प्राध्यापक होते. तर युरोपियन लोकांना मराठी भाषेचं ज्ञान व्हावं याच्यासाठी त्या विल्यम कॅरी यांनी जे आहे तर ते मराठीच्या व्याकरणाचं पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं. लक्षात आलं का? मिशनरी होते, ख्रिस्त मिशनरी होते. हे कलकत्त्याच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि युरोपियन लोकांना मराठी भाषा समजावी याच्यासाठी यांना मराठी भाषेचं फार चांगलं ज्ञान होतं बरं का. आणि यांनी मराठी भाषेचं जे काही व्याकरण आहे तर ते इंग्रजीमध्ये प्रकाशित करून युरोपियन लोकांना हे व्यवस्थित पद्धतीनं समजावं असा त्यांचा मुद्दा होता. बरोबर, व्याकरण लिहिण्याच्या मागे. तर मराठी भाषेतलं पहिलं व्याकरणाचं पुस्तक इंग्रजीमधून प्रकाशित झालेलं आहे, इंग्रजी भाषेत लिहिलेलं आहे. तर त्यात द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे कोणी लिहिलं? विल्यम कॅरीन लिहिलं. हे लिहिलं आहे 1805 रोजी. युरोपियन लोकांना मराठी भाषा लवकर समजावी याच्यासाठी इंग्रजीमधून लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, मराठी भाषेतलं मराठीतील पहिलं पुस्तक व्याकरणाचं मराठीतील पहिलं व्याकरणाचं पुस्तक हे दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. आणि एक दुसरं पुस्तक लिहिलं त्यांनी मराठीचे लघु व्याकरण. हे शाळकरी मुलांना प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये होतं, लक्षात ठेवा. पण त्यांचं हे पुस्तक फार महत्त्वाचं होतं बरं का. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे मराठीतील पहिलं मराठीत असणारं पुस्तक आहे. हे लिहिलं 1836 मध्ये. कधी? 1836 मध्ये. म्हणूनच यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात, कारण यांनी पहिलं पुस्तक लिहिले का नाही, म्हणून यांना मराठी भाषेचे काय म्हणतात? पाणिनी म्हणतात. आणि मराठीचे आद्य व्याकरणकार म्हणतात. मराठीचे आद्य व्याकरणकार, लक्षात ठेवा. आणि मराठी भाषेचे पाणिनी हे दादोबा पांडुरंग तडखडकर यांना म्हटलं जातं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं एक दुसरं पुस्तक आहे गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलेलं, पंडित यांनी लिहिलेलं. त्यांच्या पुस्तकाचं नाव सुद्धा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण आहे आणि ते सुद्धा 1836 साली प्रसिद्ध झालं. 1836 साली प्रसिद्ध झालं. ते अमेरिकन मिशनरी कारखान्यामधून छापलेलं पहिलं मुद्रित पुस्तक होतं. बघा, पहिलं मुद्रित पुस्तक कोणतं असेल मराठी व्याकरणाचं तर ते आहे गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलेलं, लक्षात ठेवा. पण तुम्हाला जर विचारलं की मराठीतील पहिलं व्याकरणाचं पुस्तक कोणतं तर ते महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, पण ते दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी लिहिलेलं आहे. आणि महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे गंगाधर शास्त्री फडके यांच्या पुस्तकाचं सुद्धा नाव आहे. तुम्हाला प्रश्न जर असा आला की मराठीतील पहिलं मुद्रित पुस्तक कोणतं तर हे गंगाधर शास्त्री फडके यांचं सांगायचं आहे. पुढचा आहे मोरो केशव दामले यांनी 1911 मध्ये पुस्तक लिहिलं. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे शास्त्रीय मराठी व्याकरण. आणि हे जे काही शास्त्रीय मराठी व्याकरण आहे तर याला मराठीचे परिपूर्ण व्याकरण म्हणून ओळखलं जातं. म्हणजे हे जे काही दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी जे काही पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांच्यानंतर जे काही गंगाधर शास्त्री पंडित यांनी जे काही पुस्तक लिहिलेलं आहे तर यांचा अभ्यास करून मोरो केशव दामले यांनी स्वतः शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक काढलं. यांचे सुसंगत म्हणजे जे काही नियम चुकलेले असेल तर ते योग्य पद्धतीनं तिथं मराठीतील पहिलं परिपूर्ण जे काही व्याकरणाचं पुस्तक आहे तर ते मोरो केशव दामले यांचं होतं. त्याच्यानंतर एक अरविंद मंगरुळकर आहे. यांना आधुनिक भाषा शास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं. बघा, अरविंद मंगरुळकर यांचं मराठी व्याकरणावर पुस्तक आहे मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. हे 1964 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे जे काही अरविंद मंगरुळकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे तर हे अरविंद मंगरुळकर हे आधुनिक भाषा शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. आता सर्वात महत्त्वाचं बघा, हे अरविंद मंगरुळकर यांचं जे काही पुस्तक आहे आणि हे मोरो केशव दामले यांचं जे काही पुस्तक आहे तर यांना असं वाटायचं की मराठीचं जे काही व्याकरण आहे तर ते मराठी भाषेच्या नियमाप्रमाणेच असावं. जसं हे कोणत्याही इतर भाषेचे नियम मराठीमध्ये आलेले नसावे.
जसं आपण मराठीमध्ये बहुतांश नियम हे संस्कृत व्याकरणावरून आपण पाहतो, परंतु मोरे केशव दामले यांचा जो काही अभ्यास होता तर त्यांना असं वाटायचं की मराठी भाषेचे व्याकरण हे मराठीतील नियमातीलच असावे, हे दुसऱ्या कोणत्याही भाषेतून नियम आलेले नसावे, म्हणजे उधार घेतलेले नसावे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक मराठीमधलं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक 1960 आणि 1970च्या दशकामध्ये प्रचलित झालेलं ते म्हणजे मोरा वाळिंबे सरांचं, त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे सुगम मराठी व्याकरण. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणारा जो काही विद्यार्थी प्रवर्ग आहे, आत्ताच्या काळामध्ये असा कोणताही विद्यार्थी नसेल जो स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि त्याच्यापाशी मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक नसेल. प्रत्येकापाशी आहे, बरोबर. त्याच्यानंतर बघा, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन म्हणतात. काय म्हणतात त्यांना? मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांना म्हणतात. आणि यांचं व्याकरणावरचं पुस्तक आहे मराठी व्याकरणावर निबंध. मराठी व्याकरणावर निबंध. तर तुम्हाला हे 4-5 जे काही पुस्तकाचे नावं आहे तर व्यवस्थित पद्धतीनं लक्षात ठेवावं लागेल. पहिलं आहे मराठी भाषेतलं पहिलं व्याकरणाचं पुस्तक मराठीतून लिहिणारे ते म्हणजे दादोबा पांडुरंग तळखडकर 1836 मध्ये, ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी आणि त्यांना आद्य व्याकरणकार म्हणतो. पण याच्या पहिले 1805 मध्ये विल्यम कॅरी या इंग्रज मिशनरींनी युरोपियन लोकांना मराठी भाषेचं ज्ञान पडावं याच्यासाठी त्यांनी इंग्रजीतून पहिलं पुस्तक मराठी ग्रामरचं लिहिलं. त्यांचं नाव होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. त्याच्यानंतर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे गंगाधर शास्त्री फडके यांच्या पुस्तकाचं सुद्धा नाव आहे, पण ते मराठीतील पहिलं मुद्रित व्याकरण आहे. ते अमेरिकेच्या मिशनरी छापखान्यातून प्रसिद्ध झालेलं होतं. त्यानंतर आहे शास्त्रीय मराठी व्याकरण, हे 1911 मधलं आहे आणि ते मोरे केशव दामले यांनी लिहिलेलं आहे. मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे अरविंद मंगरुळकर यांचा आहे, 1964 मध्ये लिहिलेलं. त्यानंतर सुगम मराठी व्याकरण हे मोरा वाळिंबे सरांचं आहे. मराठी व्याकरणावर निबंध हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं आहे. पुढे 1-2 पुस्तकं बघा. बाल व्याकरण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे म.पा. सबनीस यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. म.पा. सबनीस तेच व्यक्ती आहेत ज्यांनी क्ष आणि ज्ञ या 2 व्यंजनांना मराठीमध्ये स्थान देण्याची शिफारस यांनी केलेली होती. मराठी व्याकरणामध्ये किंवा मराठी वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ यांना स्थान द्यावं अशी शिफारस म.पा. सबनीस यांनी केलेली होती. लक्षात ठेवा, त्यांचं पुस्तक आहे आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण. आता नेमकं सर्वात महत्त्वाचं, काही गोष्टी मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये आपण शिकत असताना काही महत्त्वपूर्ण व्यक्ती मी तुम्हाला इथं दाखवलेले आहे, ते लक्षात ठेवावं, जे परीक्षेला विचारतं. बघा, कालक्रमानुसार पहिले व्याकरणकार हे विल्यम कॅरी आहे. म्हणजे काळानुसार जर मराठीचे पहिले व्याकरणकार कोणी लिहिले तर 1805 मध्ये या विल्यम कॅरीनं लिहिलेलं होतं कालक्रमानुसार, बरोबर. इंग्रजीमधून प्रसिद्ध झालेलं होतं. परंतु पहिले भारतीय आणि पहिले मराठी व्याकरणकार आणि ज्यांनी पहिलं मराठीतील पहिलं पुस्तक काढलं त्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तळखडकर. हे आहे 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, म्हणूनच त्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो. यांना मराठीचे आद्य व्याकरणकार असंही ओळखलं जातं. कोणाला? दादोबा पांडुरंग तळखडकर यांना. आता काही महत्त्वाची माहिती आणि त्यांच्या संदर्भात ज्या काही उपाध्या दिलेल्या आहे तर त्या थोडं लक्षात ठेवणे गरजेचं आहे. जसं बघा, मराठी भाषेचे पाणिनी आपण कोणाला म्हणतो? दादोबा पांडुरंग तळखडकर यांना पाणिनी ही उपाधी लोकहितवादी यांनी दिलेली आहे, गोपाळ हरी देशमुख, बरोबर. त्यानंतर मराठी भाषेचे जे काही जॉन्सन आहे तर ते आपण कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतो, बरोबर आहे. मराठी व्याकरणावर निबंध हा त्यांचं पुस्तक आहे आणि लोकांनी त्यांना उपाधी दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे मराठी भाषेचे शिवाजी. बघा, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णूशास्त्री चिपळूणकरांना म्हणतात आणि यांनी स्वतःच म्हटलं होतं का मी मराठी भाषेचं काय आहे? शिवाजी आहे. तर हे उपाधी आणि संबंधित व्यक्ती हे व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर हे होतं थोडक्यात व्याकरणावर सर्वात महत्त्वाचं जे काही पुस्तकं लिहिली आहे आणि व्याकरणाच्या ज्या काही व्याख्या त्या व्याकरणकारांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेल्या आहेत तर त्याची माहिती. आता थोडं संदर्भामध्ये मराठी भाषेचं व्याकरणाचं थोडी माहिती आपण बघणार आहोत. झालं का हे व्याकरणाच्या संदर्भात? हां, झालं. बघा, व्याकरणाच्या संदर्भात एवढी माहिती आपल्याला माहिती पाहिजे. मी तुम्हाला लगेच सांगतो का या 5 मिनिटांमध्ये जे काही आपण व्याकरण नावाच्या शब्दाबद्दल माहिती घेतली तर ते थोडं सारांश. बघा, हा जो व्याकरण नावाचा शब्द आहे तर तो कुठून तयार झाला? व्याकरण नावाचा शब्द हा वी, त्यानंतर आ आणि त्याच्यानंतर करण याच्यापासून तयार झाला. व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय? व्याकरण आहे.
तर या व्याकरणावर विविध जे काही व्याकरणकार आहे तर यांनी काही व्याख्या केलेला आहे. त्याच्यातले जे काही सर्वात महत्त्वाचं महर्षी पतंजली आहे. बघा, महर्षी पतंजली जे आहे तर त्यांनी व्याकरणाला शब्दानुशासन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे. तुम्हाला विचारतं शब्दानुशासन हे कोणी म्हटलं? महर्षी पतंजलीने, आहे का नाही? आरती मॅडम म्हणताय ट्रिक आहे का लक्षात ठेवायची? मॅडम तुम्हीच विचार करा, आपण टीईटीचा अभ्यास करतो, नॉट अ जोक. आपण टीईटीचा अभ्यास करतोय बरं का, आणि तुम्हीच मला सांगा याच्यासाठी मी काय ट्रिक देऊ? हे व्याकरण थोडी वय, हे व्याकरण थोडी वय, शब्दाच्या जाती थोडी वय, समास थोडी वय, संधी थोडी वय तुम्हाला ट्रिक देणार आहो, आहे का नाही? क्रियापद थोडी वय मी तुम्हाला असं ओळखायचं ट्रिक देणार आहो. हे व्याकरण वय, यांचं म्हणणं आपल्याला समजून घ्यावं लागतं मॅडम, बरोबर? आपण टीईटीची तयारी करतोय, आहे का नाही? म्हणून हे फार महत्वाचं आहे. वाईट वाटून घेऊ नका, पण मी तुम्हाला प्रॉपर सांगतोय की याच्या कोणत्याही ट्रिक अवेलेबल नाही. अरे बाबा, याच्या काय ट्रिक देणार आहे मी तुम्हाला या व्याकरणाच्या संदर्भामध्ये, आहे का नाही? आणि तुम्ही जर इतर ट्रिकच्या भरवशावर घेतलं ना तर आयुष्यात तुम्ही कधीही असा गैरसमजही करून घेऊ नका की मी आउट ऑफ मार्क मराठीमध्ये घेऊ शकतो. ट्रिकवाला माणूस कधीही आयुष्यात मराठी पैकीच्या पैकी घेऊ शकत नाही, नॉट पॉसिबल. आणि ट्रिक जो कोणी अभ्यासतो त्याला तो जे काही व्याकरण आहे तर ते तुम्हाला वारंवार वाचावं लागेल. पण मी तुम्हाला अजून प्रॉपरली सांगतो बरं का, अजून माझा शब्द ऐकला नसेल तर पुन्हा शब्द ऐका माझा. माझ्या हातून एकदा हे व्याकरण शिकलं की तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. तुम्ही म्हणाल सर असे कसे काय बोलताय तुम्ही? हो, त्याचं कारण असं आहे, कारण मी जे काही इथं व्याकरणाच्या व्याख्या मी माझ्या शब्दामध्ये सोप्या करून सांगितल्या त्याचे अर्थ तुम्ही लक्षात घ्या. जे अर्थ तुम्हाला समजेल की नाही तर ते कायमस्वरूपी लक्षात राहील, म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचण्याची सुद्धा गरज पडणार नाही. आणि तुम्हाला मी व्याकरण ही भाषेच्या घटनेची विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलेली यथार्थ, वास्तव, लागयुक्त आणि सुसंगत अभिव्यक्ती आहे असं म्हटलं तर या व्याख्येचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे की नाही? हां, आहे का नाही? मग आपल्याला येत नाही, त्याचं कारण आहे कारण आपल्याला मराठी भाषेचे शब्दाचे अर्थच माहिती नाही, आहे का नाही? हळूहळू हा शब्द कसा शुद्ध लिहावा हे माहीतच पाहिजे, आहे का नाही? मनस्थिती कसं लिहायला पाहिजे, उज्ज्वल कसं लिहायला पाहिजे, तज्ञ कसं लिहायला पाहिजे, याचे नियम आपल्याला माहिती पाहिजे, आहे का नाही? मग आता तुम्ही म्हणणार सर तज्ञ मराठीत कसं लिहितात, आहे का नाही? मग याला शॉर्टकट नाही का? कसं शॉर्टकट सांगू? असं आहे. म्हणून फार महत्वाचं आहे शॉर्टकट सांगतो मी. व्याकरणामध्ये शॉर्टकट आहे, म्हणजे कुठे? शब्दाच्या जाती असेल, आहे का नाही? शब्दाच्या जाती असेल, अलंकार असेल, आहे का नाही? संधी असेल, समास असेल, समास, आहे का नाही? इथं आपण शॉर्टकट सांगू शकतो. प्रयोग असेल, काय असेल? प्रयोग असेल, वाक्याचे प्रकार असेल, वाक्याचे प्रकार असेल, इथं आपण शॉर्टकट बोलू शकतो. पण या व्याकरणाच्या संदर्भामध्ये, व्याख्येच्या संदर्भात काय शॉर्टकट बोलू? काही शॉर्टकट करू शकत नाही. आणि भानसुदे आपण टीईटीची तयारी करतोय, आहे का नाही? हां, तर हे होतं व्याकरणकाराच्या सर्वात महत्त्वाच्या व्याख्या आणि त्याच्याशी संबंधित जे काही पुस्तकं त्या व्याकरणकारांनी लिहिले ते. तर सर्वात महत्त्वाचं व्याकरण हा शब्द वी आ प्लस करण या शब्दापासून तयार झाला. आणि व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण असते. महर्षी पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन म्हणते. तुम्हाला निवड शब्दानुशासनच माहित नाही पाहिजे, शब्दानुशासन हा शब्दाचा अर्थ काय होतो हे माहिती पाहिजे, तेव्हा व्याकरण तुम्हाला व्यवस्थित समजते. समजलं? तर हे सर्वच्या सर्व आपण या व्याकरणाच्या संदर्भात बघितलं. त्याच्यानंतर काही महत्त्वपूर्ण व्यक्तीची नावं बघितली आणि त्यांना उपद्या. जसं मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी हे दादोबा पांडुरंग तळखरकर यांना म्हणतात. बरं, कोणी म्हटलं? लोकहितवादी. कोणी म्हटलं? लोकहितवादी गोपाळहरी देशमुख. बरं, पाणिनीच्या पुस्तकाचं नाव काय आहे? दादोबा पाणिनी. म्हणजे बघा, पाणिनी हा संस्कृत व्याकरणकार होता बरं का. नाहीतर तुम्ही म्हणणार दादोबा पांडुरंग तळखरकर म्हणजेच पाणिनी. नाही, व्याकरण संस्कृत व्याकरणामध्ये म्हणजे संस्कृत व्याकरण हे पाणिनीमध्ये लिहिलेलं आहे, पाणिनी यांनी लिहिलेलं आहे. हे संस्कृत व्याकरणकार होते बरं का. चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळामध्ये झालेले हे व्याकरणकार होतं, लक्षात ठेवा. आणि यांनी संस्कृत व्याकरणावर ग्रंथ लिहिलेला होता पाणिनी यांनी, अष्टाध्यायी. कोणता? अष्टाध्यायी ग्रंथ लिहिलेला होता. मग मराठी भाषेचे पाणिनी आपण दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी म्हणतो. आणि यांनी मराठीचं पहिलं व्याकरणाचं पुस्तक लिहिलं ते म्हणजे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. बरोबर आहे. हे कधी प्रसिद्ध झालं? हे झालं प्रसिद्ध 1836 मध्ये. बरोबर. त्याच्यानंतर आपण दुसरं पाहिलं की जे काही चिपळूणकर आहे, कोणते? 2 चिपळूणकर पाहिले. पहिला आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. यांनी म्हणजे लोकांनी उपाधी दिली यांना. कशाची उपाधी दिली? तर हे मराठी भाषेचे कोण आहे? तर हे मराठी भाषेचे जॉन्सन आहे. आणि यांच्या पुस्तकाचं नाव काय आहे? तर मराठी व्याकरणाचा निबंध. मराठी
व्याकरणाचा निबंध किंवा निबंधमाला आहे का नाही, हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेतलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व ते म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर. विष्णुशास्त्री चिपळूणकर बघा, आता विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी स्वतःच म्हणून घेतलं होतं की मी मराठी भाषेचं काय आहे, मी मराठी भाषेचा शिवाजी आहे. शिवाजी लक्षात ठेवा. तर हे आपण एवढं बघितलं. त्याचबरोबर काय अभ्यासलं आपण व्याकरणकारांनी लिहिलेले जे पुस्तक आहे तर ते अभ्यासले. त्याच्यामध्ये कोणते कोणते पुस्तक अभ्यासले बघा, त्याच्यामध्ये कोणते कोणते पुस्तक अभ्यासले. पहिलं ते म्हणजे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. काय, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. कोणी लिहिले हे पुस्तक, तर हे पुस्तक दोघांचं आहे. पहिला आहे दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी 1836 मध्ये लिहिलं, आणि त्याच वेळेत मराठी भाषेचं व्याकरण हे गंगाधर शास्त्री फडके पंडित यांनी लिहिलेलं आहे 1836 मध्ये, बरोबर. त्याच्या दोघांच्याही आधी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे प्रसिद्ध झालं इंग्लिशमध्ये. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज बरोबर. हे लिहिलं कोण, तर हे लिहिलेलं आहे विल्यम कॅरी यांनी. विल्यम कॅरी कधी लिहिलं हे लिहिलं 1805 मध्ये. कशासाठी लिहिलं हे, कशासाठी लिहिलं हे, युरोपियन लोकांना मराठी भाषेचं ज्ञान व्हावं याच्यासाठी ते लिहिले होतं. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे शास्त्रीय मराठी व्याकरण. बघा, शास्त्रीय मराठी व्याकरण हे कोणाचं पुस्तक आहे, हे 1911 मध्ये लिहिलेलं आहे. हे कोणी लिहिलं, मोरोकेशव दामले यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर एक फार महत्त्वाचं पुस्तक आहे, त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. आता पुनर्विचार हा शुद्ध शब्द असाच लिहायचा बरं का, पुनर्विचार हा शुद्ध असाच लिहायचा, वर रफार पुनर्विचार आहे का नाही. आणि हे पुस्तक लिहिलं आहे अरविंद मंगरुळकर यांनी. अरविंद मंगरुळकर हे कधी लिहिलं, 1964 मध्ये लिहिलं. यांना आपण आधुनिक भाषा शास्त्रज्ञ म्हणून असं ओळखत असतो. आणि हेच ते व्यक्ती आहे ॲ आणि अ हे जे काही दोन इंग्रजी भाषेमधून जे दोन नवीन स्वर आले तर यांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान द्यावं अशी शिफारस या अरविंद मंगरुळकर यांनी केलेली होती. लक्षात ठेवा, ॲ आणि अ हे बघा, ॲ आपल्या 10व्या स्थानावर आहे, अ आपल्या 13व्या स्थानावर आहे. तर हे सर्वच्या सर्व आपण व्याकरणाच्या संदर्भामध्ये आता आपण माहिती अभ्यासलेली आहे. तुम्हाला कशी वाटली एकदा मला सांगा, म्हणजे आता आपल्याला समोर जाता येईल. आता इथं सर्व जे काही भाषेचे मूलभूत घटक आहे तर ते संपलेले आहे. म्हणजे प्युअरलिटी जे काही व्याकरणाची बेसिक माहिती होती तर इथून संपलेली आहे. म्हणजे आपण भाषेचे जे मूलभूत घटक बघितले होते 5, याच्यामध्ये पहिला भाषेचा मूलभूत घटक तो म्हणजे कोणता, वर्ण. त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे अक्षर. त्यानंतर तिसरा आहे ते म्हणजे शब्द. त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे वाक्य. आणि पाचवा आहे ते म्हणजे व्याकरण. याची संपूर्ण माहिती आपण आत्ताच बघितली. तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने हे समजलं का मला सांगा. आता जेवढं काही शिकवलं त्याच्यावर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला बिंदास विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या शंकेचं निरसन करू शकतो. इवन कोणताही मराठीचा प्रॉब्लेम असेल. ओके, हां. तर आता हे सर्वच्या सर्व आपले 5 भाषेचे काय आहे, मूलभूत घटक आहे. आता हे सर्वच्या सर्व 5 भाषेचे मूलभूत घटक आहे. आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला शिकवणार आहे भाषा विकास कौशल्याच्या पायऱ्या. बघा, भाषा विकास कौशल्याच्या पायऱ्या किती आहे, तर त्या सुद्धा 5 आहे. जसं भाषेचे मूलभूत घटक 5 आहे की नाही, तर तसं भाषा विकास कौशल्याच्या पायऱ्या सुद्धा 5 आहे. आता भाषा विकास कौशल्याच्या पायऱ्या म्हणजे काय, एखाद्याला जर भाषा शिकायची असेल तर 5 पद्धतीमधून जावं लागते. मी तुम्हाला 5ही भाषा विकास कौशल्याच्या पायऱ्या सांगतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, बाकी काही त्याच्यामध्ये जाऊ नका, कारण त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार पडतात. सो एवढे प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये कधीही विचारत नाही. बघा, पहिलं आहे ते म्हणजे श्रवण. बरोबर आहे, पहिले आपल्याला भाषा शिकण्यासाठी ऐकावी लागते, म्हणजे श्रवण करावे लागते. श्रवण म्हणजे ऐकणे, बरोबर आहे. दुसरं आहे सर्वात महत्त्वाचं संभाषण. काय आहे, संभाषण, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एकमेकांसोबत बोलावं लागतं, तेव्हा आपल्याला भाषा अजून प्रगत होते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे भाषण. काय आहे, भाषण. त्याच्यानंतर चौथा आहे ते म्हणजे वाचन, बरोबर आहे. आणि शेवटचा आहे ते म्हणजे लेखन. तर भाषा विकास कौशल्याच्या या 5 पायऱ्या आहेत. एखाद्या भाषेचं जर तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल, भाषा शिकायची असेल तर या 5 पद्धतीमधून जावं लागतं. श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन. त्या श्रवणाचे सुद्धा 2 प्रकार पडतात, मग ते काही कामाचं नाहीये तुम्हाला तिकडे. पण एवढं भाषा विकास कौशल्याच्या पायऱ्या
श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन हे लक्षात ठेवा. हे कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो आता. बघा बघा, श्री शंभू वाच लेख. बघा आरती मॅडम, आता इथं या भाषा विकास कौशल्याच्या चारही पायऱ्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. कसं? श्रीचा अर्थ होतो श्रवण, बरोबर आहे, लक्षात घ्या. शचा अर्थ होतो संभाषण, सचा अर्थ होतो संभाषण. भूचा अर्थ होतो भाषण. वाचा अर्थ होतो वाच म्हणजे वाचन. आणि लेखचा अर्थ होतो लेखन. म्हणजे तुम्ही एक ओळ लक्षात ठेवा, कोणती? श्री शंभू वाचलेख. श्री शंभू वाचलेख या वाक्यामध्ये 5 भाषेच्या म्हणजे विकास कौशल्याच्या पायऱ्या लपलेल्या आहे. श्री शंभू वाचलेख. श्री म्हणजे श्रवण, शंभू मधला स म्हणजे संभाषण, भू म्हणजे भाषण, वाच म्हणजे वाचन आणि शेवटी काय आहे? लेख म्हणजे लेखन. एवढं तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं एक वाक्य जरी लक्षात ठेवलं तरी भाषेच्या मूलभूत म्हणजे भाषेचे विकास कौशल्याच्या 5 पायऱ्या तुम्हाला लक्षात राहते. आता हा जो काही श्रवण नावाचा शब्द आहे की नाही, तर श्रवण नावाचा शब्द बघा श्रो अधिक अन या शब्दापासून तयार झाला. म्हणजे बघा श्रो अधिक अन म्हणजे याचा विग्रह सांगतोय मी. तुम्ही म्हणाल सर ही तर काय मरायला सांगता? हे बघा व्याकरण असंच शिकावं लागतं, तेव्हा तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि तुम्हाला अधिकची माहिती प्राप्त होते. म्हणून जिथं जे सांगतो तिथं व्यवस्थित पद्धतीनं ते लक्षातच ठेवा, बरोबर आहे. हे फार महत्त्वाचं पाहिजे माहिती. नाहीतर ते कसं होते, कधी कधी आपण एवढा अभ्यास करतो पण आपल्याला काहीच लक्षात राहत नाही. श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन हे भाषा विकास कौशल्याचा 5 पायरी आहे. आणि भाषेचे मूलभूत घटक सुद्धा 5 आहे. जसं आपण मागं पाहिलं काय, याच्यामध्ये वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य आणि व्याकरण. तर या भाषेच्या विकास कौशल्याच्या 5 पायऱ्यामध्ये श्री शंभू वाचलेख याच्यामध्ये बघा श्रवण, संभाषण, वाचन, वाचन आणि लेखन हे आपल्याला दिसून येते. तर हा श्रवण नावाचा जो शब्द आहे ना, तर तो श्रो अधिक अन या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि हा जो काही संधी आहे तर ही स्वर संधी आहे. आणि स्वर संधीचा कोणता प्रकार आहे माहिती आहे का? स्वर संधीचा अयादी देश. बघा स्वर संधीचा अयादी देश हा प्रकार आहे. स्वर संधीचा अयादी देश हा आपल्याला प्रकार या श्रवण या शब्दाचा दिसून येतो. हे सर्वच्या सर्व तुम्हाला समजलेलं असेल. हे फार सोपं होतं. आजच्या लेक्चरमध्ये जे काही आपण माहिती अभ्यासली हे फार सोपी होती. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याच्या भागामध्ये आपल्याला एक नवीन महत्त्वपूर्ण टॉपिकला सुरुवात करायची आहे. ती म्हणजे वर्ण आणि वर्णाचे प्रकार. बघा मी तुम्हाला बोललो होतो की भाषेचे मूलभूत घटक एकूण 5 पडतात. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वर्ण आहे का नाही. तर वर्ण शिकल्याच्या नंतर मी तुम्हाला बोललो होतो वर्णामध्ये केवळ एवढंच येत नाही का 52 वर्ण आहे. आधुनिक वर्णमाला 52 वर्णाची आहे, पारंपरिक वर्णमाला 48 वर्णाची आहे. एवढंच नाही तर या वर्णमालेमध्ये जे काही प्रकार पडतात म्हणजे या वर्णाचे जे काही महत्त्वाचे 3 प्रकार आहेत तर ते आहेत 3. वर्णाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वर, बरोबर आहे. वर्णाचा दुसरा प्रकार आहे ते म्हणजे स्वरादी. वर्णाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यंजन. तर हे आपल्याला शिकायचं आहे. हे सर्वच्या सर्व वर्णाचे प्रकार आपण उद्याच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. आज कंप्लीट होणार नाही किंवा चालू करून फायदा नाही, कारण 5 मिनिटं आली, 5 मिनिटात काही समजणार नाही. पण मी तुम्हाला ओरली तुम्हाला ओळख करून देतो. बघा मी तुम्हाला वर्णमध्ये काय शिकवलं होतं? आपल्या तोंडावाटे निघणारे मूलध्वनी, ज्याला आपण काय म्हणतो वर्ण असं म्हणत असतो. या वर्णाचे वर्गीकरण बोलतोय. वर्गीकरण आणि प्रकार या दोघांमध्ये फरक आहे. वर्णाचे वर्गीकरण आणि प्रकार याच्या दोघांमध्ये काय आहे? फरक आहे. हा फरक लक्षात घ्या. वर्णाचे वर्गीकरण 2 पद्धतीने होते. पहिलं त्या वर्णाचे स्वरूपावरून प्रकार पडतात आणि वर्णाच्या उच्चार स्थानानुसार काही प्रकार पडतात. उच्चार स्थानानुसार म्हणजे कसं? जे आपण कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत, ओष्ठ असं म्हणतो की नाही, तर ते वर्णाचे उच्चार स्थानानुसार पडणारे प्रकार आहे. आणि हे जे काही वर्णाचे स्वरूपानुसार प्रकार पडतात तर हे मूळ वर्णाचे प्रकार आहे. मूळ वर्णाचे 3 प्रकार आहे. पहिला आहे स्वर, स्वरादी आणि त्याच्यानंतर आहे व्यंजन. हे मुख्य प्रकार आहे. तर नेमकं स्वर म्हणजे काय? स्वर किती आहे? स्वराची उत्पत्ती कशी झाली? त्याचे गुणधर्म काय आहे? त्याचे वैशिष्ट्य काय आहे? स्वराला अजून काय म्हटलं जातं? स्वराचे प्रकार किती पडतात? तर हे सर्व आपण उद्याच्या भागामध्ये क्लिअर करू. तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये तुम्ही कितीही जरी पुस्तक वाचले असतील पण त्याच्यापेक्षा जास्तच ज्ञान तुम्हाला इथं भेटणार एवढं मात्र नक्कीच छाती ठोक पद्धतीनं सांगू शकतो. एकदा सिरीज व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघा. तुम्हाला कधीही MPSCची मुख्य परीक्षा असेल किंवा व्हॉट एव्हर काही असेल व्याकरणामध्ये तरी माझ्या पद्धतीनं जर तुम्ही गेले तर कधीही चुकणार नाही, एवढी तुम्हाला मी खात्री देऊ शकतो. व्याकरण हा घटक अत्यंत सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण व्याकरणामध्ये फक्त कन्सेप्ट हा फार महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवावा लागतो.
म्हणून व्यवस्थित पद्धतीनंच अभ्यास आपल्याला करणे हे गरजेचं आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण इथं थांबतोय. पुन्हा भेटू आपण उद्याच्या वर्णाच्या प्रकार या टॉपिकमध्ये. धन्यवाद. कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर मला बिंदास विचारू शकता.